ते आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. तर संगणक म्हणजे कॉम्प्युटर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण मला वाटतं सर्वांनीच MSCIT केलेला आहेच, किंवा कॉम्प्युटर हा शब्द आपल्या सर्वांनाच परिचयाचा आहे. आणि कॉम्प्युटर काय आहे, काय प्रकार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण हा पण एक टॉपिक आहे तुम्हाला, संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणून येतो. त्यावर आपण एक थोडक्यात माहिती घेऊया. महत्वाचं म्हणजे माहिती तुम्हाला आहे, तर ती माहितीनंतर त्याच्यावर जे प्रश्नसंच आहेत, म्हणजे संगणक काय असणार आहे, त्याचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि संक्षिप्त रूपे, आणि त्याच्यानंतर जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण सुरू करणार आहोत. तर आपण पहिला टॉपिक करतोय संगणक व माहिती तंत्रज्ञान. संगणकामध्ये आपल्याला माहिती आहे, संगणक आपण आता रोजच्याच उपयोगामध्ये आलेला आहे, कारण संगणक हे अतिशय असे यंत्र आहे जे अतिशय वेगाने आणि बिनचूक काम करते. आपण जर तुम्ही आता जे लेक्चर्स पण पाहता, तर मी संगणक म्हणजे कॉम्प्युटरवरती लेक्चर देतोय, आणि तुम्ही बरेच जणांनी म्हणजे पीसी जे आपण कॉम्प्युटर बोलतो, तुम्ही कॉम्प्युटरवर पाहत असाल किंवा तुमच्या मोबाईलवरती. तर मोबाईलमध्ये अँड्रॉइड सिस्टम असतो, म्हणजे हा बेसिकली कॉम्प्युटरचाच भाग आहे, सॉफ्टवेअरचा भाग आहे. त्याच्यावरतीच आपण हे सगळं पाहू शकतो. ते चित्रपट पाहणे, कार्टून्स पाहणे, गाणे ऐकणे, हा जो प्रकार आहे, चित्र काढणे आणि माहिती साठवून ठेवणं, लेटर्स लिहिणं वगैरे, हे सगळं आपण आज करू शकतो ते कॉम्प्युटर्समुळे. तर बेसिकली कॉम्प्युटर्सचे दोन भाग असतात, हे आपल्याला माहिती आहे. एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर म्हणजे काय, तर हार्डवेअर म्हणजे ज्याला आपण इनपुट डिव्हाइस बोलतो. हार्डवेअर इनपुट डिव्हाइस म्हणजे जे आपण डोळ्याने बघू शकतो. जसं तुमचा आता तुम्ही स्क्रीनवरती बघता, म्हणजे जे आता कॉम्प्युटरवरती करताय, तर तुम्ही स्क्रीनवरती बघताय, तर ती स्क्रीन झाली. त्याच्यानंतर तुम्ही जर चॅटमध्ये जर काही टाकणार असाल तर तुम्ही कीबोर्ड वापरता, तर कीबोर्ड झाला. परत माऊस, म्हणजे माऊस आपण कीबोर्ड सारखाच थोडासा वापरतो, तर माऊस एक आहे. त्याचप्रमाणे माऊस सारखाच एक जॉयस्टिक असते. जॉयस्टिक म्हणजे पेनासारखं असतं, ते तुम्ही यूज करू शकता. टच स्क्रीन म्हणजे आता काही लॅपटॉप्स आपल्याला माहितीच आहे. तर लॅपटॉप्स टच स्क्रीन म्हणजे चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे आपला मोबाईल. तर म्हणजे बटन न दाबता आपण टच करून स्क्रीनवरती आपण आपल्याला हवं ती माहिती आपण काढू शकतो. म्हणजे तुम्हाला ऍप ओपन करायचं असेल, तर झूम ओपन करायचं असेल तर झूम वरती आपण क्लिक करतो, म्हणजे त्याला टच करतो मोबाईलवरती. तर त्याचप्रमाणे लॅपटॉप्स पण आता टच स्क्रीनचे आहेत. तर ती टच स्क्रीन झाली. त्याच्यानंतर आहे वेब कॅमेरा. वेब कॅमेरा म्हणजे मागचे काही लेक्चर्समध्ये तुम्हाला फॅकल्टी किंवा टीचर गणिताचे लेक्चर्स जर पाहिलं, तर तुम्हाला जे लेक्चर्स दिसत होते ते कसे दिसत होते, कॅमेरामुळे. पण आपण हा वेब टेक्नॉलॉजी यूज करत होतो, म्हणून त्याला वेब कॅमेरा बोलतात. तर मोबाईलचा कॅमेरा वेगळा किंवा DSLR जो असतो हातामध्ये आपण यूज करतो फोटोग्राफर्स, तो वेगळा आहे. आणि मोबाईल किंवा पीसीवर आपण जो कॅमेरा कनेक्ट करतो त्याला वेब कॅमेरा बोललं जातं. दुसरा आहे स्कॅनर. आता स्कॅनर प्रत्येकाच्या मोबाईल, म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन जर असेल टच स्क्रीनवाला, तर त्याच्यामध्ये स्कॅनर हा एक प्रकार असतो. म्हणजे जसं फोटो काढला जातो तसं स्कॅनही केलं जातं. त्याला बोलतात इनपुट डिव्हाइस किंवा यांना हार्डवेअर बोललं जातं. दुसरा आहे आउटपुट डिव्हाइस. आता आपण एखादं लेटर जर टाईप केलं तर त्याची प्रिंटआउट घ्यायची असते. तर प्रिंटआउट घेण्यासाठी आपल्याला काय लागतं, तर प्रिंटर लागतो, बरोबर. आणि नंतर आपण जर गाणे ऐकत असेल किंवा तुम्ही आता लेक्चर ऐकत असाल, तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मोबाईल किंवा पीसी, तर तुम्हाला गाणे ऐकायला येतात स्पीकरमुळे. म्हणजे तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये स्पीकर असतात, तर ते आउटपुट डिव्हाइस झाले. आणि तिसरा महत्वाचा आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर. मॉनिटर म्हणजे जिथून तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही हे लेक्चर पाहत आहात, तर तुमचा मॉनिटर म्हणजे पीसीवर असेल तर मॉनिटर किंवा मोबाईलवर असेल तर तुमची स्क्रीन, हे आउटपुट डिव्हाइस झालं, कारण तिथून तुम्हाला काहीतरी माहिती बाहेर मिळते, म्हणून त्याला आउट बोलतात. आणि इनपुट म्हणजे म्हणजे आतमध्ये. तर तुम्ही कीबोर्ड वापरतात, जे बटणं दाबतात, त्याच्यामुळे तुम्ही जी माहिती आहे ती कॉम्प्युटरच्या आतमध्ये जाते. बरं, याच्यानंतर कम्युनिकेशन डिव्हाइस. म्हणजे आता कम्युनिकेशन डिव्हाइस जर म्हटलं, तर प्रत्येक जण, तुम्ही वायफाय ऐकलं असेल किंवा तुम्ही आता जे MSCIT करताय किंवा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कॉलेजमध्ये पण, तिथे एक मोडेम ठेवलेला असतो. ते मोडेम कसं असतं की वायरलेस असतं, आणि तुम्हाला जर वायफाय हवं असेल तर तुम्ही पासवर्ड वगैरे टाकता आणि तुमच्याकडे इंटरनेट चालू होतं पीसी मध्ये किंवा मोबाईलमध्ये. तर ते
वायफाय आहे किंवा इंटरनेट तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्याचं काम मोडेम करता. म्हणजे पीसीला मोडेम कनेक्ट असतो, पीसीला किंवा स्टँड अलोन असतो वेगळा, तर मोडेम थ्रू तुम्हाला इंटरनेटची सुविधा मिळते. आणि त्यातही नेटवर्क अडॅप्टर कार्ड असतं, म्हणजे नेटवर्किंग जो प्रकार आहे त्याच्यासाठी नेटवर्क अडॅप्टर कार्ड वापरलं जातं. स्टोरेज, आता आपली जी माहिती आहे, आता तुम्ही पण मोबाईलमध्ये काही लेक्चर्स आहे ते स्टोअर करून ठेवता किंवा पेन ड्राईव्ह मध्ये ठेवतो आपण, तर ते स्टोरेज डिव्हाइस बोललं जातं. तर स्टोरेज डिव्हाइस म्हणजे कॉम्प्युटरचा जो कॅबिनेट आहे तो एक मोठा स्टोरेज डिव्हाइस झाला. त्याला हार्ड डिस्क, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असते, म्हणजे 500 GB, 100 GB, 200 GB ची. नंतर पूर्वीच्या काळी, म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेल, पण फ्लॉपी डिस्क यायची. फ्लॉपी आत्ताच्या आपला पेन ड्राईव्ह जे आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे, 8 GB आहे, बरोबर. 8 GB मध्ये समजा तुम्हाला 1 MB ची फाईल म्हटली तर कशी राहू शकते 1 MB ची. 8 GB ची, 10 GB ची आपल्याकडे पेन ड्राईव्ह वगैरे येतो. आणि आपल्याकडे पूर्वीच्या काळी, म्हणजे आता मोबाईलमध्ये पण मला वाटतं 30 आणि 32 GB ची आपल्याकडे हार्ड ड्राईव्ह असते. पण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे फ्लॉपी डिस्क येत असे, आणि फ्लॉपी डिस्क 1.33 MB ही त्याची कॅपॅसिटी असायची. खूप मोठी फ्लॉपी असायची ती. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे सीडी, सीडी हा प्रकार होता. डीव्हीडी बोलतो, तर डीव्हीडीला डिजिटल व्हर्सेटाईल डिस्क हा फुल फॉर्म जो आहे तो लक्षात असू द्या. हार्ड डिस्क नंतर फ्लॉपी डिस्कला सीडी बोलतात, कॉम्पॅक्ट डिस्क याला पण सीडी बोलतात, आणि डीव्हीडी म्हणजे डिजिटल व्हर्सेटाईल डिस्क. आणि सध्या आपण जे वापरतो ते पेन ड्राईव्ह, त्याला USB फ्लॅश ड्राईव्ह पण बोललं जातं. सिस्टम युनिट, आउटपुट डिव्हाइस आपण पाहिलं. आउटपुट डिव्हाइस काय आहे, तर मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, आणि इनपुट म्हणजे जो आपण माहिती आतमध्ये संकलन करतो ते म्हणजे कीबोर्ड आणि माऊस. आणि स्टोरेजला हार्ड डिस्क असते, ते आपण पाहिलं सिस्टम युनिट मध्ये असतात, आणि पेनड्राईव्ह वगैरे असतात आपल्याकडे. बरं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण टच करू शकतो, आपण त्याला पाहू शकतो, पण याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर असतात. तर ते सॉफ्टवेअर जे आहेत, म्हणजे आपण आता समजा तुम्ही जे लेक्चर्स पाहता झूम वरती, तर हा झूम काय झाला, एक सॉफ्टवेअर झाला किंवा एक प्रोग्राम झाला तो. त्याच्यानंतर आपल्याला एखादा वर्ड टाईप करायचा असेल तर त्याला सॉफ्टवेअर बोललं जातं. म्हणजे आता आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट आहे, वर्ड आहे, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट आहे, एक्सेल आहे, अँड्रॉइड, ते ग्रीन चिन्ह तुम्ही जे पाहतात ते सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतं, तो सॉफ्टवेअर झाला. तो आपण पाहू शकत नाही कुठे आहे. म्हणजे तुम्ही जर पीसी ओपन केला आणि त्यात विचारलं कुठे गेला मायक्रोसॉफ्ट वर्ड कुठे आहे किंवा अँड्रॉइड कुठे आहे, मोबाईल जरी तोडला आतमध्ये पाहिला तर त्यासारखं काही व्यक्ती किंवा अशी काही वस्तू नाहीये. ते सॉफ्टवेअर आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, पण ते प्रोग्राम्स आहेत. याच्या पुढचे जे महत्वाचे संक्षिप्त रूप आहेत हे शक्यतो पाठ करून घ्या. कारण व्हॉट इज रॅम, म्हणजे RAM काय आहे, तर त्याची फुल फॉर्म आपल्याला माहिती असले पाहिजे. रॅम, RAM म्हणजे रँडम ऍक्सेस मेमरी. CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क. OMR म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडर्स. GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ईमेल, ईमेलचा सिंपल अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक मेल. LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे बरेचसे कॉम्प्युटर्स एकत्रित जोडण्याचं काम लॅनने केलं जातं. सिम कार्ड आपण आता सर्वच वापरतो, तर SRM म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिफाय मॉड्यूल हा त्याचा अर्थ होतो. आपण वायफाय जे यूज करतो, वायफायचा फुल फॉर्म आहे वायरलेस फिडेलिटी. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्याच्यानंतर URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. GPRS, GPS आणि GPRS आहे, तर GPRS म्हणजे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. त्याच्यानंतर आहे ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. USB म्हणजे आपण जे पेन ड्राईव्ह वापरतो ते USB ड्राईव्ह बोललं जातं, त्याला USB बोलतात, युनिव्हर्सल सिरियल बस. www म्हणजे कुठल्याही वेबसाईट ओपन करायची असेल तर आपण www. पुढचं जे लिहितो तर www.india.com, amazon.com, gmail.com. तर www चा अर्थ वर्ल्ड वाईड वेब हा असा होतो. CPU हा आपली जी कॅबिनेट असते ते कॅबिनेटमध्ये असतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा त्याचा अर्थ होतो. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ATM बरेच जण आपण यूज करतो. ATM चा अर्थ ऑटोमेटेड
टेलर मशीन. याचा एक दुसरा अर्थ एनी टाइम मशीन जे आहे, एनी टाइम मनी असं बोललं जातं, पण तो बेसिक त्याचा अर्थ नाहीये. ऑटोमेटेड टेलर मशीन असं त्याचा अर्थ होतो. SMS सर्वांनीच पाहिलेला आहे. त्याचा फुल फॉर्म शॉर्ट मेसेज सर्व्हिस. SMS चा फुल फॉर्म शॉर्ट मेसेज सर्व्हिस असा होतो. त्यानंतर येतं WAN, WAN. WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. अजून दोन आहेत, एक म्हणजे HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हे संक्षिप्त रूप एक पाठ करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक थोड्याशा छोट्याशा गोष्टी आहेत, ते जरा तुम्हाला माहिती असेलही, नाहीतरी एक आपण डिस्कस करून घेतोय. पहिले इथं म्हणजे संगणकाचे काही भाग, म्हणजे पहिला येतो तो मॉनिटर. तर मॉनिटर जो आहे, मॉनिटर म्हणजे तुम्हाला जी ब्लू स्क्रीन दिसतीये ती ब्लू स्क्रीन, त्याला आपण मॉनिटर बोलतो. तर मॉनिटर आपल्याला टेलिव्हिजन सारखाच असतो आणि आपण संगणकावर केलेले सर्व लिखाण म्हणजे आपण जे लिहितो ते सगळं आपल्याला मॉनिटरवरती दिसते आणि मॉनिटरवर आपण चित्रपट पण पाहू शकतो. दुसरा आहे ते कीबोर्ड. आता कीबोर्ड याचा उपयोग संगणकावरती म्हणजे कॉम्प्युटरवरती लिहिण्यासाठी करतात आणि कीबोर्डवरती A to Z ही अक्षरं आणि अंक असतात, 1 ते 0, आणि त्याशिवाय काही अजून वेगळ्या प्रकारची बटणेही असतात त्यावरती. स्टार असतो, डॅश, टॅग वगैरे सगळे बटणं त्याच्यावरती असतात. आणि ह्या कीबोर्डच्या सहाय्याने आपण टाईप केलेली अक्षरे, अंक, चिन्ह स्क्रीनवर एक विशिष्ट प्रकारे उमटतात आणि ते आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जर कीबोर्डवरती A टाईप केलं तर आपल्याला ते दिसतं, आपण काय टाईप केलं तर आपल्याला स्क्रीनवरती दिसतं. म्हणजे आपण काय काम करतो ते आपल्याला दिसतं स्क्रीनवरती. तर ते इनपुट डिव्हाइस झालं. दुसरं आहे ते माऊस. माऊस हे 3 बटणं असतात त्याच्यावरती आणि माऊसला आपण नेहमी माऊस पॅड, माऊस पॅड सर्वांना माहिती असेल, माऊस पॅड वरती आपण ठेवून त्याला हलवलं जातं आणि माऊसच्या मदतीने मॉनिटरवरती एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जातं. म्हणजे कर्सर जो असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो आणि माऊसचे बटन दाबून लगेच सोडण्याच्या क्रियेला क्लिकिंग बोलतात. आपण क्लिक करतो ना त्याला, म्हणजे बटन दाबून ठेवणं आणि सोडणं याला क्लिकिंग बोलतात. आणि माऊसच्या मदतीने मॉनिटरवरील कोणताही भाग आपण दाखवू शकतो. म्हणजे आता मी तुम्हाला जी स्क्रीन होती पहिली समाज सुधारक ती काढून आता कॉम्प्युटर्सची दाखवतोय. तर हे सगळं मी केलं माऊसमुळे केलं होतं. तिसरं आहे CPU. CPU ला मेन युनिट पण बोललं जातं. म्हणजे हा PC कॉम्प्युटरचा एक महत्वाचा भाग आहे आणि यालाच संगणकाचा मेंदू पण बोललं जातं, कारण त्याच्याशिवाय आपलं काम म्हणजे संगणक नाहीच आहे. तर CPU द्वारे माहितीचे पृथक्करण केलं जातं व ती माहिती आउटपुट म्हणून मॉनिटर किंवा प्रिंटरकडे पाठवली जाते. प्रिंटर आपल्याला म्हणजे संगणकावरील माहिती जी आहे, चित्रांची प्रिंट काढणे किंवा लेटर्स जे आपण जे शब्द लिहिलेले आहेत त्यांचा आपण प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंट काढून घेतो. आणि प्रिंटर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे असतात, एक कलर प्रिंट आउट येते आणि एक ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटरला कृष्ण धवल असंही बोललं जातं. आता प्रिंटरचे 2 प्रकार आहेत, एक आहे डॉट मॅट्रिक्स आणि दुसरा आहे इंकजेट किंवा लेझर. 2 प्रकारचे प्रिंटर असतात. पुढचा एक भाग आहे तो म्हणजे स्पीकर्स. तर स्पीकर्सचा उपयोग आपण काही माहिती ऐकण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी आपण स्पीकर्सचा उपयोग करतो. तर याच्यातले 3 भाग आहेत, एक आहे इनपुट डिव्हाइस, एक आहे माहितीचे पृथक्करण, तिसरा आहे आउटपुट डिव्हाइस आणि अजून एक येते ते स्टोरेज डिव्हाइस. ते आपण पाहिलेलेच आहे. हे 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ते जरा लिहून घ्या तुम्ही. प्रसिद्ध वेबसाईट आणि त्यांचे संस्थापक. फेसबुक याचे संस्थापक कोण? तर मार्क झुकेरबर्ग. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग. ट्विटरचे संस्थापक डिक कोस्पलो. ऐकू येत नाहीये, जरा मोठ्याने. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग.
ट्विटरचे संस्थापक डिक कोस्पलो कोस्पलो बोलतात. गुगलवरती आपण जे सर्च वगैरे करतो ते, तर लॅरी पेज व सर्जी ब्रिन. गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी ग्रीन. yahoo.com आधी होतं, आता ते आपण फक्त गुगलच यूज करतोय. तर याहूचे संस्थापक जेरी अँग व डेव्हिड फेलो. जेरी अँग व डेव्हिड फेलो. आपण आता युट्यूबचा बराच वापर करतोय, तर युट्यूबचे जे संस्थापक आहेत चॅड हर्ली, स्टीव्ह येम आणि जावेद करीम. यूट्यूबचे संस्थापक चॅड हर्ली, स्टीव्ह येम, जावेद करीम. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स. बरं, ह्या संगणका रिलेटेड काही महत्वाच्या माहिती आहेत ते शॉर्टमध्येच लिहून घ्या. की जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट असून तिचे संस्थापक कोण आहेत, तर बिल गेट्स, अमेरिकेचे. सर्वात मोठी सॉफ्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्ट. आपण जे आता वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जे वापरतो, म्हणजे कुठलाही पीसी जर तुम्ही घेतला विकत, तर त्याच्यामध्ये वर्ड असतं, एक्सेल असतं, पॉवर पॉईंट असतं. तर ह्या सॉफ्टवेअर, हे जे सॉफ्टवेअर आहेत ते बनवणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट, आणि तिचे संस्थापक आहेत बिल गेट्स. दुसरा आहे अतिवेगवान गणन क्षमता. अतिवेगवान गणन क्षमता असलेल्या संगणकाला काय म्हणतात, तर महासंगणक किंवा सुपर कॉम्प्युटर असं बोललं जातं. म्हणजे सर्वात वेगवान कॉम्प्युटरला महासंगणक किंवा सुपर कॉम्प्युटर असं म्हणतात. जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी जर सर्च करायचं असेल तर आपण मोबाईलवर किंवा पीसी वरती काय ओपन करतो, गुगल ओपन करतो. तर गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आता जगामधला सर्वात वेगवान कॉम्प्युटर कुठला, तर चीनमध्ये सनवे टायहुलाइट. चीनमधील सनवे टायहुलाइट हा सर्वाधिक वेगवान महासंगणक ठरला आहे. तर जगामधले 3 महासंगणक कुठले, तर पहिला आहे सनवे टायहुलाइट चीन पासून. दुसरा आहे तियानहे तियानहे 2 हा पण चीनचाच आहे. आणि तिसरा जो आहे त्याचं नाव आहे टायटन. तो कोणी बनवला, तर अमेरिकेने. जगातील पहिले 3 वेगवान महासंगणक सनवे टायहुलाइट चीनमध्ये, तियानहे 2 हा चीनमध्ये आणि टायटन हा अमेरिकेमध्ये. भारतीय संगणक तज्ञ डॉक्टर विजय भाटकर त्यांनी आपल्या इथे एक महासंगणक तयार केला होता, त्याला काय बोलतो आपण, परम. भारतामध्ये जो संगणक तयार केला होता डॉक्टर विजय भाटकर यांच्या सुपर कॉम्प्युटर आहे महासंगणक, त्याला भारताच्या सुपर कॉम्प्युटरला परम हे नाव आहे. आणि महासंगणकाचे वेग नॅनो सेकंदामध्ये मोजलं जातं. म्हणजे सेकंड आणि नॅनो सेकंड म्हणजे सेकंदाचे पण भाग असतात, तर तेवढ्या शॉर्ट त्याच्यामध्ये त्याला मोजलं जातं. ई गव्हर्नन्स म्हणजे शासनाच्या सुविधा संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणे. सेतू आपल्याला माहिती असेल, सेतू हा महाराष्ट्र शासनाचा ई गव्हर्नन्स प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनाचा ई गव्हर्नन्स प्रकल्प काय आहे, सेतू. बरं, मोबाईल चोरीला गेला तर आपण तो हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी कशाचा उपयोग होतो, मोबाईल इक्विपमेंट, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, IMEI आपण जे आहे IMEI, इंटरनॅशनल मोबाईल
इक्विपमेंट आयडेंटिटी. त्याच्यामध्ये 15 अंक असतात. ते 15 अंकाद्वारे आपण तो आपला मोबाईल शोधू शकतो. बरं, ठीक आहे. आता याच्या पुढे आपण काही प्रश्न घेणार आहोत. तुम्हाला जर उत्तर माहिती असतील तर उत्तर सांगून देत जा. तुम्हाला स्क्रीनवरची प्रश्न क्लिअर दिसत आहेत? हो. बरं. पहिला प्रश्न आहे, हा संगणकाचा असा भाग आहे ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. ऍप्लिकेशन. टच करू शकतो. हार्डवेअर. ऍप्लिकेशन जे आहे त्याला टच करता येत नाही. सॉफ्टवेअर कॉम्प्युटर म्हणजे सीपीयूच्या आतमध्ये असतं. इंटरनेट त्यालाही आपण पाहू शकत नाही. हार्डवेअर, हार्डवेअर म्हणजे त्याला हार्डवेअर बोलतात. म्हणजे याच्यामध्ये जो ब्लू मॉनिटर आहे त्याला तुम्ही टच करू शकता, कीबोर्डला टच करू शकता, प्रिंटर माऊस टच करू शकतो, तर त्याला हार्डवेअर बोललं जातं. तर पहिला प्रश्न आहे, संगणकाचा असा भाग ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता, तर तो आहे हार्डवेअर. दुसरा आहे, मोठ्या सांख्यिकीय व प्रशासकीय कामासाठी कशाचा वापर होतो? एक्सेल. एक्सेल. ज्याने उत्तर सांगितलं बरोबर आहे. MS एक्सेल म्हणजे मायक्रोसॉफ्टचे 3 महत्वाचं आहे. एक MS वर्ड बोललं जातं. MS वर्ड म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आता तुम्हाला जे मी PPT दाखवतोय ती पॉवर पॉइंट आहे आणि ती मायक्रोसॉफ्ट म्हणजे MS पॉवर पॉइंट मध्ये बनवलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर MS एक्सेल आहे, ते बरोबर आहे. तिसरा आहे, फेसबुक या सोशल वेबसाईटचा जनक? मार्क झुकरबर्ग. बरोबर बोललात. पुढचा आहे, स्टीव्ह जॉब्स हे कुठल्या कंपनीचे अध्यक्ष आहेत? ऍपल. स्टीव्ह जॉब्स हे, स्टीव्ह जे आहेत ते जॉब म्हणजे काम करता करता त्यांना खूप भूक लागते, मग ते काय खातात? गुगल तर खाणार नाही, ट्विटर पण खाणार नाही, ऍपल खाणार. मग स्टीव्ह जॉब्स ऍपल. खालीलपैकी हा संगणकीय भाषा नाही? जावा. ही संगणकीय भाषा आहे. जे शेवटचं दिलंय ते ऍक्च्युली MMS आहे, ते NMS झालंय, पण MMS म्हणून जे आहे ही संगणकीय भाषा नाहीये. बाकीचे कोबॉल, जावा आणि C++ ही संगणकीय भाषा आहे. तुम्हाला याच्यामध्ये उत्तरं दिसत नाहीये, पण जी मी उत्तरं सांगतोय ती जरा लिहून घेत जा. म्हणजे जर तुम्ही बघितलं, ही पहिली स्क्रीन जी आहे याच्यावरती 1 2 3 4 प्रश्न आहेत. मग तुम्ही वहीमध्ये सर आन्सर वरती म्हणजे स्क्रीन दाखवल्यावरती तुम्ही त्याच्यावर टिक करा, आम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतो. नाही, ते मला ते डिव्हाइस माझा खराब झालेला आहे, मला मार्क करता येत नाही. अनोटेशन जे आहे ना, म्हणजे स्क्रीनवर मार्क करणं, ते ऑफ केलेलं आहे. तर मागच्या वेळेस काही विद्यार्थी करत होते म्हणून ते ऑफच करून टाकलंय. ओके ओके. तर तुम्ही, ही स्क्रीन 1 आहे बरोबर. तर स्क्रीनवरती 4 म्हणजे प्रत्येक स्क्रीनवरती 4 प्रश्न आहेत. तर स्क्रीन 1 असं लिहा. 1 म्हणजे पहिलं तर उत्तर काय होतं? हार्डवेअर. 1 4 असं लिहा. 2 1 एक्सेल आणि 3 फेसबुक, मार्क झुकर. चौथं स्टीव्हच्या नावापुढे ऍपल असं लिहा, म्हणजे तुम्हाला कळेल. पुढचं खालीलपैकी जे आहे ते NMS, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय ते MMS आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अँटीव्हायरस नाहीये. तर याच्यामधलं अँटीव्हायरस अँटीव्हायरस तुम्हाला माहितीये, म्हणजे पीसी मध्ये जर व्हायरस आला, प्रोग्राम चालत नसेल. कुठला? ऍडोब हा अँटीव्हायरस नाहीये. नॉर्टन, मॅकेफी आणि एव्हस्ट हे अँटीव्हायरस आहे. ऍडोब म्हणजे तुम्ही जे PDF बनवतो आपण, वर्ड मधून PDF वगैरे बनवायचं, तर ऍडोब हा सॉफ्टवेअर वापरला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम eGPF ची सुरुवात केली होती?
बरं, याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याने सुरुवात केली होती. अच्छा, खाली एक तुम्हाला जे इंग्रजीमध्ये शब्द दिसतात, हा संकेतक काय आहे? तर सर्च इंजिन आहे, वेब पेज आहे, ईमेल आहे, एक्सप्लोरर आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पुणे जे लिहिलंय त्याच्यानंतर @ हे जे चिन्ह दिसत आहे, याचा अर्थ तो ईमेल आयडी आहे. तर याच्यामध्ये www.studycircle.com सुरुवातीला जर www जर असतं तर हे काय होतं, वेब पेज असतं. पण याच्यामध्ये @ म्हणजे पुणे @maha असं जे @ मध्ये दिसतंय त्याला तसं जर असेल तर तो ईमेल झाला. तर हे काय आहे, हा संकेत ईमेलची ओळख सुचवितो. व्हॉट्सअप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण? सर तुम्ही मगाशी तर कोण? सांगितलं. नाही, ते संस्थापक आहेत. हे संस्थापक व कार्यकारी प्रमुख आहेत. जेनकॉम. जेनकॉम, बरोबर. खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत? याचं उत्तर अ आहे पहिलं, चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज हे उत्तर आहे. त्याच्यानंतर संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? प्रिंटर. बरोबर. प्रिंटर. पुढे संगणकीय भाषेत www म्हणजे? पहिला वेब वाईड वर्ल्ड वर्ल्ड. वाईड वेब. पहिला. 2 नंबर. पहिला नाहीये. 2 नंबर वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड 2 वाईड नंबर. वेब. वाईड वेब. हा, वर्ल्ड वाईड वेब सेकंड ऑप्शन हे आहे. पुढचं आहे संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. बरोबर. ऑप्शन पहिला USB म्हणजे? युनिव्हर्सल सिरियल बस. व्हेरी नाईस. USB म्हणजे ऑप्शन दुसरा, युनिव्हर्सल सिरियल बस. सिरियल. व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? MS पॉवर पॉइंट. हा, आता तुम्ही जे बघताय ते प्रेझेंटेशनच झालं, PowerPoint. सादरीकरण. तर MS पॉवर पॉइंट, आणि MS चा अर्थ मायक्रोसॉफ्ट म्हणून येतो. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? इनपुट. टच स्क्रीन आता तुमच्या मोबाईल वर बघत असाल तर त्याच्या ते इनपुट आहे का आउटपुट आहे? 3 नंबर सर. आउटपुट. तर फर्स्ट इनपुट डिव्हाइस. इनपुट आउटपुट डिव्हाइस. इनपुट पण आपण करू शकतो आणि आउटपुट पण. आता आउटपुट म्हणजे ती स्क्रीन आहे, तुम्ही पाहू पण शकता आणि त्याच्यावरतीच तुम्ही क्लिक करून तो प्रोग्राम क्लोज पण करू शकता, बरोबर. तर टच स्क्रीन मॉनिटर जो आहे हा इनपुट आउटपुट डिव्हाइस ऑप्शन 3 आहे. ओके. फेसबुक काय आहे? टाइमपासाचं साधन. सोशल नेटवर्किंग साईट. याच्यामध्ये ऑप्शन नाही. सोशल नेटवर्किंग साईट. सोशल नेटवर्किंग साईट आहे, पण याच्यामध्ये ऑप्शन असला पाहिजे टाइमपासचं साधन. योग्य असतं ते. चलो, फेसबुकचा उपयोग नाही. फेसबुक काय आहे तर सोशल नेटवर्किंग साईट, ऑप्शन 1. नेक्स्ट आहे मोबाईल फोनमध्ये आवाज, माहिती व चलचित्र यांचे एकाच वेळी तीव्र गतीने हस्तांतरण करण्याच्या सुविधेला काय म्हणतात? फास्ट नेट. पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी. एकच मिनिट. याचं उत्तर ऍक्च्युली फास्ट नेट आहे आणि आपल्याकडे 4G पण आलेलं आहे. पण समजा याच्यामध्ये जर 4G ऑप्शन असेल तर तुम्हाला 4G करायचं आहे. आता आपण जे वापरतोय ते 3G वापरतोय. हस्तांतरण जे करताय, मोबाईल तुमचा फास्ट चालतो, कशामुळे चालतोय? 2G मुळे की 3G मुळे? तर 3G मुळे येतं. याचा ऑप्शन 3G आहे.
दुसरा आहे, जर 4G जर आलं नवीन त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये, तर 4G तुम्हाला ऑप्शन टाकायचं आहे. पुढचं आहे, श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक होते? म्हणजे आहेत अजून, मूर्ती. त्यांची इंटरव्ह्यू पण झाली होती. इन्फोसिस. व्हेरी नाईस. इन्फोसिस या कंपनीचे. 1 gigabyte इज इक्वल टू हाऊ मच? 1024 मेगाबाइट. किलोबाईट. किलोबाईट. 1024 मेगाबाईट 24 होते. किलोबाईट. मेगाबाईट. हा, 1024 मेगाबाइट. मेगाबाईट. ओके. केबिन एमबी. संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? बाईट. बाईट. बाईट मध्ये. पुढचं, स्टीव्ह जॉब ही व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऍपल. ऍपल खातात ते. पुढचं, खालीलपैकी एक शब्द संगणकाशी निगडित नाही. पीएसयू. पीएसयू म्हणजे? पीएसयू ऍक्च्युली त्याच्यामधला नाहीच आहे. पब्लिक सर्व्हिस असं येतं ते. पीएससी येतं, पण पीएसयू त्याच्याशी संबंधित नाहीये. URL आपल्याला माहिती, सीपीयू आपल्याला माहिती, जावा हे पण आपल्याला माहिती, पीएसयू नाहीये. संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते? बाईट. हर्ट्स. बाईट सर. एकच मिनिट. हा, हर्ट्स येतो सर. हर्ट्स. हाईट, बाईट, राईट्स, हर्ट्स. तर त्याचं क्षमता हर्ट्स. जी आहे ते चौथं जे आहे हर्ट्स याच्याने होतं. दुसरं, सीपीयू हे नाव कशाशी संबंधित आहे? संगणक. बरोबर. पुढचं आहे, खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? फ्लॉपी, सीडी, पेनड्राईव्ह, माऊस. फ्लॉपी म्हणजे माउस. स्टोरेज आहे. सीडी पण माहिती आपल्याला, मूवी स्टोअर असायचे. पेनड्राईव्ह आहे, माऊस नाहीये. तर उत्तर माऊस. माउस. खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही? स्टायलस. स्टायलस हा आउटपुट डिव्हाइस नाहीये. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कुणाचा नाव उल्लेख होतो? बिल गेट्स. तिसरं आणि चौथं तर नसणार. बिल गेट्स. बिल गेट्स. बिल गेट्स हे उत्तर बरोबर आहे. इंटरनेट अॅनालॉग व डिजिटल सिग्नलचे एकमेकांमध्ये रूपांतर करून संगणक प्रणालीमध्ये माहितीच्या देवाणघेवाण. पेनड्राईव्ह. नेक्स्ट आहे, संगणक प्रणालीत रॅमचे पूर्ण रूप काय आहे? रँडम ऍक्सेस मेमरी. रँडम ऍक्सेस मेमरी. नंतर, संगणक हा माहिती साठविणे व गणित प्रक्रिया करताना कशाचा उपयोग होतो? बायनरी. ऑक्टल, डेसिमल ते नाही होत, बायनरी होतो. वेबसाईटच्या मुखपृष्ठाला त्या वेबसाईटचं होम पेज. बरोबर. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळून त्यातील माहिती मिळवतो, त्या माहितीला नुकसान पोहोचवतो, त्यास काय म्हणतात? हॅकर. स्पॅमर नाही, मला वाटतं हॅकरच असावं. हॅकर. प्रोग्रामर नाही, अनालिस्ट नाही, हॅकर आहे ना सर? हॅकर हे उत्तर आहे. डीव्हीडी कशाचे उदाहरण आहे? हार्ड डिस्क. ऑप्टिकल डिस्क, हार्ड डिस्क. एक मिनिट. हा, डी सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस. 4 नंबर. ऍक्च्युली ते हार्ड डिस्क नाहीये, आउटपुट डिव्हाइस पण नाहीये, सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस पण नाही, ते ऑप्टिकल डिव्हाइस आहे. त्याला ऑप्टिकल डिव्हाइस बोलतात, डीव्हीडीला. पुढे, एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरवणे याला काय बोलतात? डाउनलोडिंग. ज्या मेमरीत जत करण्यात आलेली माहिती
जतन करण्यात आलेली माहिती संगणक बंद केला तरी तशी राहते. कशामुळे? रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. फ्लॅश. रीड ओनली मेमरी हे उत्तर बरोबर आहे. दुसरं रीड ओनली मेमरी येतं ते. रॉम. रॉंग आहे ते की सर रॅम रीड मध्ये येतं रॉम. हा बरोबर रॉम. पुढचं ROM खालील मध्ये. पैकी रॉम ROM सहसा वापरला जाणारा ब्राउझर आहे. इंटरनेट मायक्रोसॉफ्ट. एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर कशासाठी? ब्राउझर ब्राउझर नेट साठी. साठी. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हे उत्तर बरोबर आहे. मालवेअर व स्पायवेअर च्या धोक्यापासून संगणकास वाचविण्यासाठी काय वापरतात? फायरवॉल. बरोबर आहे. फायरवॉल वापरलं जातं. 1 किलोबाईट म्हणजे 124 बाईट. 124 बाईट. टच स्क्रीन हा इनपुट. इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे. तिसरं इनपुट आउटपुट डिव्हाइस. दोन्ही आहे ते. न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? न्यूजलेटर DTP. डीटीपी. डीटीपी उत्तर बरोबर. डीटीपी म्हणजे ते एडोबचा जो प्रकार आहे ते पण आहे. म्हणजे काही इन डिझाईन सॉफ्टवेअर असतात पण Adobe बेसिकली डीटीपी Photoshop. डेस्कटॉप पब्लिशिंग बोलतो आपण. त्याच्यामध्ये ते काम केलं जातं. नंतर फेसबुक हे काय आहे? सोशल मीडिया ते माहिती आहे आपल्याला. पुढे कार्यकालीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरतो आपण? MS ऑफिस. MS ऑफिस उत्तर बरोबर आहे. संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी कोणत्या पोर्टचा वापर करतो? USB. USB बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते अँटी व्हायरस सॉफ्टवेअर आहे? मॅकॅफे. मॅकॅफी हे उत्तर बरोबर आहे. लोटस, क्रिस्टल, लाईफलाईन हे कधी ऐकून नाहीये. तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर मॅकॅफी आहे. नंतर खालीलपैकी हा ब्राउझर आहे. फायरफॉक्स, फायरवॉल, फेसबुक, गुगल. फायरवॉल. फायरफॉक्स. फायरफॉक्स हा प्रोग्राम आहे. फायरवॉल. ब्राउझर आहे. काय झालं? फायरवॉल. नाही ब्राउझर आहे. Firefox. ब्राउझर तुम्हाला माहितीये कुठला ब्राउझर असतं? क्रोम असतो ज्याच्यामध्ये तुम्ही सर्च करता. म्हणजे तुम्हाला एक मोबाईल वरती तुम्हाला माहिती सर्कल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असं एक बटन असेल गोल, मग तो ब्राउझर झाला. Firefox आहे. तर तसंच फायरफॉक्स असतो. फायरवॉल म्हणजे ती स्क्रीन हॅकर्स पासून हे करण्यासाठी. फेसबुक आणि गुगल नाहीये. तर ब्राउझर म्हणजे जे आपण कशासाठी वापरला जातो त्याला ब्राउझर बोलतात. फायरफॉक्स. विकिपीडिया याचे मुख्य प्रवर्तक कोण? विकिपीडिया. जिमी वेल्स. जिमी वेल्स हे उत्तर बरोबर आहे. माहित नसेल तर लिहून घ्या, मार्क करून ठेवा. नंतर खालीलपैकी हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा भाग नाही. Adobe Reader. Adobe Reader, MS PowerPoint, MS Access, MS Excel हे MS चाच भाग आहे. Adobe Reader हा दुसरा प्रोग्राम आहे. मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ काय? दोन नंबर. 2 नंबर. सबस्क्रायबर आयडेंटिफाय मॉड्यूल ते बरोबर आहे. मला वाटतं मी सुरुवातीला पण दिलं होतं ना सिमचा अर्थ. तो लिहिला होता का तुम्ही?